थँक्यू संतोष सर. आपण आपल्याला फायनलसाठी शुभेच्छा. श्रीकांत खुणे आणि त्यांच्या टीमला देखील शुभेच्छा. आपण बघतोय सिंहगड रोड प्रीमियर लीग मध्ये पहिल्या वर्षाची फायनल आहे. निश्चित हा अनुभव खूप मोठा आहे. या ठिकाणी दोन्ही संघांना आम्ही विनंती करतो की आपण आपल्या पॅव्हेलियनमध्ये निश्चित प्रस्थान ठेवा. सर्व मान्यवरांचे आम्ही या ठिकाणी आभार मानतो. आपण महत्त्वाचा वेळ आपण या ठिकाणी दिला, तिथे उपस्थित राहिलात. आता प्रत्यक्षात लढाईला सुरुवात होणार आहे. लढाईची वाट आपण बघतोय. बिग बॅटल आपल्या समोर आहे. भारत भूषण 11 विरुद्ध संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान. भारत भूषण संघाने जिंकला टॉस आणि स्वीकारले क्षेत्ररक्षण. फलंदाजीसाठी तुम्ही संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानला बघणार आहात. खूप महत्त्वाची मॅच आहे आणि ही झुंज तितकीच तुल्यबळ होणार आहे यात शंका नाही. समालोचन कक्षामध्ये प्रशांत आदवडे सर आणि मनोज बेल्लेकर सर तयार आहेत. धन्यवाद. याच्या अगोदर आपण इथे एक जोरदार टोटल टीम, मला 2 मिनिटं या. सगळी टीम, टोटल टीम, डीजे डीजे नाही लगेच डीजे रेडी आहे तुम्ही. आपण एक शिवस्तुती देऊ आणि मग आपल्या कार्यक्रमाला आपण फायनलला सुरुवात करू. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय व कुलवंतुस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. उपस्थित पाहिजे. या ठिकाणी या अगोदर जो सामना संपलेला आहे, सागर मांगरे सामनावीर ठरलेला आहे आणि विशेष म्हणजे आज त्याचा वाढदिवस आहे. हा दुग्ध शर्करा योग आपण इथे साजरा करणार आहोत. मी सागर मांगरेला विनंती आहे की आपण बक्षीस स्वीकारण्यासाठी मंचावरती या. आपण पाहतोय सिंहगड प्रीमियर लीग स्पर्धेच्या ऑक्शनद्वारे 16 संघांची निश्चिती झाली. खरं तर प्रीमियर लीगचं आयोजन करणं एवढं सोपं नसतं, परंतु एकदा का निश्चय पक्का असेल, निर्धार पक्का असेल तर कोणतंही काम आपण सहज शक्य करू शकतो. आणि याचंच उदाहरण संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आणि त्यांच्या सहकार्याने इथे आपल्याला दाखवलेलं आहे. सन्माननीय महेंद्र शेठ टेमगिरे आणि ऋषिकेश रिजवूड यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. ऋषिकेशजी रिजवूड आणि महेंद्र शेठ टेमगिरे यांना विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि सागर मांगरे यांना सामनावीर पुरस्कार देऊन गौरवान्वित करा. तर आपण बघतो या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 51,000 रुपये संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय केतनदादा संभाजीराजे गोसावी, संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानचे संस्थापक आदरणीय तुषारदादा संभाजीराजे गोसावी यांच्या माध्यमातून हे बक्षीस आपल्याला प्राप्त झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. दुसऱ्या क्रमांकाचं 31,000 रुपयाचं पारितोषिक कार्यक्षम नगरसेविका ज्योतिताई गोसावी यांच्या माध्यमातून आपल्याला बक्षीस मिळाले. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 21,000 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य दिलीपराव हानमगर. तर चौथा क्रमांक 11,000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय विनोदराव कबाडे यांच्या माध्यमातून आपल्याला ही बक्षिसं मिळालेली आहेत. व्रत या ठिकाणी निश्चित या सगळ्या मान्यवरांचं आम्ही मनापासून कौतुक करतोय. शतेषु जायते शूर सहस्रेषु पंडिता वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वानवा हे संस्कृत सुभाषित आपल्याला माहीत असेल. निश्चित प्रकारे दात्यांची वानवा बिलकुल नव्हती आणि त्याचमुळे आज हा मोठा सोहळा आपल्याला इथे बघायला मिळतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी टीव्ही दिलेला आहे संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानच्या वतीनं. तर उत्कृष्ट गोलंदाजासाठी सायकल आहे अभिजित दादा देशपांडे, उत्कृष्ट फलंदाजासाठी सायकल आहे अभिजित दादा देशपांडे. या सर्वांचं आम्ही या ठिकाणी मनापासून कौतुक करतो आहोत. सगळ्यात मोठं कौतुक निश्चित प्रकारे केलं असणार आहे ज्यांनी या स्पर्धेच्या निमित्तानं श्रमाला श्रीराम मानून काम केलेलं आहे. 5 दिवस या मैदानामध्ये पाऊस पडत होता धो, परंतु पाऊस पडल्यानंतरही खेळपट्टीला अजिबात ओली होऊ दिली नाही.
रात्रभर सुद्धा या ठिकाणी पाऊस पडत होता, तरी खेळपट्टी झाकून ठेवली व्यवस्थितपणे. मैदानावरचं आपण पाहतो की प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे पार पाडत होती आणि मैदानाच्या स्पर्धेच्या अगोदर सुद्धा ज्यांनी खूप मेहनत घेतली आणि स्पर्धा उभी करण्यासाठी प्रयत्न केले, संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानचे रोहन करंजकर, समीर जोशी, सोमनाथ मोरे, निलेश वाळुंज, किसन धुमाळ, महेंद्र घाडी, महेश सोलापुरे, ओंकार शिंदे, मनोज मांजरे, अमर निवंगुणे, राज रणदिवे, क्रिकेट वार्ताहर संदेश भाईगुडे, संदेश भगत, कुमार निवंगुणे, सचिन मोरे या सर्वांचं आम्ही या ठिकाणी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो, सर्वांचे आभार मानतो. या स्पर्धेचे संस्थापक आदरणीय या संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानचे संस्थापक सन्माननीय तुषारदादा संभाजीराजे गोसावी यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही दादांना विनंती करतो आपण मंचावरती या. मॅच सुरू होते आहे. या ठिकाणी आपण बघतोय फायनल ग्रँड फिनाली मैदानामध्ये सुरू होणार आहे. पहिला चेंडू फुल टॉस होता. डावखुऱ्या हाताचा फलंदाज इथे दीपक एक धाव घेतोय आणि डावाला सुरुवात होते आहे. आपण बघतोय मॅच कडे जाणार आहोत. सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपल्याला इथे करायचा आहे ज्या मान्यवरांच्या माध्यमातून ही स्पर्धा उभी राहते. खरं तर कैलासवासी किशोरदादा गोसावी आणि कैलासवासी संभाजीराजे गोसावी यांच्या स्मृती प्रित्यर्थ या स्पर्धेचं आयोजन आदरणीय तुषारदादा संभाजीराजे गोसावी आणि केतनदादा संभाजीराजे गोसावी यांच्या संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्पर्धा उभी राहते. पाच पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू तर ड्राईव्ह केला चेंडूला तिथे एक्स्ट्रा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आपण म्हणू शकतो तो तिथे उभा होता. एक धाव आणि धावफलकावरती पुढे आपल्याला जायचंय. धावफलकावरती 3 धावा आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये दीपक डांगे शुभम इथे आपण बघतोय. स्पर्धेमध्ये जे 16 संघ सहभागी झालेले आहेत आणि त्या संघांचे संघ मालक यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं कौतुक करतो. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानचे संघ मालक केतनदादा गोसावी, शशितारा प्रतिष्ठानचे संघ मालक श्रीकांत भाऊ जगताप, निलेश दादा भिंताडे क्रिकेट क्लबचे संघ मालक निलेश दादा भिंताडे, भारत भूषण बराटे 11चे संघ मालक भारत भूषण बराटे, जागडे प्रतिष्ठानचे संघ मालक अभिजित दादा जागडे, संदेश तावडे युवा मंच. इथं पायचे चेंडू आकाशामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप स्क्वेअर लेग वरून चेंडूवरती धावत येतोय. एका धावे बरोबरच धावफलकाला आता आकार मिळेल. धावफलकावरती आहे 4 धावा. तर संदेश दादा तावडे युवा मंचचे संघ मालक संदेश दादा तावडे, नगरसेविका राजश्रीताई नवले युवा मंचचे संघ मालक कार्यक्षम नगरसेविका सौभाग्यवती राजश्रीताई नवले, नांदेड सिटी 11चे संघ मालक सरपंच नितीन दादा दुगाणे, शिवसमर्थ 11चे संघ मालक नगरसेवक दीपक दादा मण्यारे. या ठिकाणी स्पर्धेचे जनक उद्गाते आदरणीय तुषारदादा संभाजीराजे गोसावी यांचं आगमन झालेलं आहे. दादांच्या समवेत मोठा मित्रपरिवार इथे उपस्थित आहेत. दादांना विनंती आहे की आपण आपल्या सर्व मित्रपरिवारासहित मंचावरती या. दादांना विनंती आहे. आदरणीय तुषार दादा इथे उपस्थित आहेत. आपण सर्व मित्र परिवारासह मंचावरती उपस्थित राहा. स्वामी समर्थ 11चे संघ मालक सन्माननीय रामेश्वर अप्पा जाधव पाटील, सुशांत भाऊ पोकळे 11चे संघ मालक उद्योजक सुशांतजी पोकळे, संपत भाऊ चरवड 11चे संघ मालक संपतजी चरवड, योगेश दादा दांगट 11चे संघ मालक योगेश दादा दांगट, सचिन भाऊ मोरे 11चे संघ मालक सचिन दादा मोरे, संकेतराव जाधव पाटील युवा मंचचे संघ मालक संकेतराव जाधव पाटील आणि मण्यारे वॉरियर्सचे संघ मालक पंडितजी मण्यारे. या सर्वांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. मॅचकडे आपल्याला जायचं आहे जिथे पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. हर्ष धावफलकावरती 7 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये दीपक डांगी आणि शुभम
या सलामीवीरांनी सातत्यानं खूप चांगली कामगिरी केलेली आहे. विशेषतः संतोष पवार या संघाचा एक महत्वाचा दुवा आहे की ज्यानं ज्या ज्या वेळेस संधी मिळाली, ज्या ज्या वेळेस गरज आहे, त्या त्या वेळेस संघासाठी पुढे येत खूप चांगली कामगिरी केलेली आहे. संतोष पवारची कामगिरी प्रत्येक सामन्या गणिक आपण त्याची वैयक्तिक कामगिरी वाढलेली बघायला मिळते. कारण आपण पाहिले बरेचसे संघ मालक, संघ नायक नेतृत्व सांभाळू शकलेलं आहे. अगदी सचिन तेंडुलकरला सुद्धा नेतृत्व सोडावं लागलं, इयान बोथमला नेतृत्व सोडावं लागलं. असे खूप महान खेळाडू आहे की त्यांना हे काटेरी मुकुट सहन झाला नाही, परंतु संतोष पवारनं या स्पर्धेमध्ये आपल्या नेतृत्वाचं कौशल्य दाखवलं आहे. पुढे सरसावस कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला, जमिनीला समांतर जात होता हा चेंडू. अतिशय सुरेख आणि आकर्षक फटका असतो क्रिकेट मधला आणि तो इथे दाखवताना आपण बघायला मिळाला. फलंदाज दीपक डांगी पहिल्या षटकाचा खेळ संपेल. धाव फलकावरती 9 धावा, सलामीची जोडी मैदानामध्ये. या स्पर्धेच्या निमित्तानं विठ्ठल मंदिर पंढरपूर या ठिकाणी ज्यांची सजावट असते, आपण वेगवेगळ्या प्रकारे बातम्यांमधून बघत असतो की आज पंढरपूरच्या पांडुरंगाची सजावट कोणत्या प्रकारे करण्यात आलेली आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी सुद्धा आम्ही पाहिलं होतं की तिरंगा रंगाच्या फुलांची सुंदर सजावट करण्यात आली होती. एकादशीच्या दिवशी बघतो आपण अशी सुंदर सजावट असते. तर गणेश भक्त सचिन अण्णा चव्हाण पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आम्ही त्यांचंही संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. पहा पुढचं षटक सुरू होतंय. 9 धावा एका षटकामध्ये आणि इथे माझ्या समवेत जोडले जात आहेत विरार मुंबईवरून आज या ठिकाणी हिंदीतून अतिशय अमोघ असं समालोचन करणारे सन्माननीय प्रशांत आदवडे सर, ते देखील जोडले जात आहे. स्वागत आहे प्रशांत. पहिलं षटक धाव फलकावरती, सलामीची जोडी मैदानामध्ये असताना 9 धावा, कुठलाही चौकार नाही, कुठलाही षटकार नाही, फक्त सिंगल्सने काढलेले आहेत. काय सांगाल? बिल्कुल, एक बार फिर बल्लेबाजों ने सेंसिबल क्रिकेट के लिए कोई ज़्यादा जोखिम नहीं उठाया. बहुत बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर दोनों बल्लेबाजों द्वारा. और संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान की टीम एक सक्षम टीम मानी जाती है. दूसरी तरफ से भारत भूषण ने भी बहुत जो कि स्ट्रगल करते हुए यहाँ तक आया, लेकिन अभी इनका कॉन्फिडेंस भी बढ़ा है. तो पहले ओवर में बल्लेबाजों ने बहुत अच्छा स्टार्ट प्राप्त किया. दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी. कदमों का इस्तेमाल किया, बहुत सुंदर तरीके से गेंद को ड्राइव किया. मिड ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है. 1 रन का इजाफा. इसी के साथ डबल फिगर में जाते हुए टीम संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान. ग्रैंड फिनाले का मैच मैदान के अंदर चल रहा है. भारत भूषण 11 और संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान के बीच. मंच पर बैठे हुए सभी मेहमानों का हम दिल के गहराई से स्वागत कर रहे हैं. संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान प्रेजेंट सिंहगढ़ रोड प्रीमियर लीग 2021 के इस मंच पर आप यहाँ बैठे हुए हैं. और मैदान के अंदर प्रारंभिक बल्लेबाजों की बात करें तो एक एंड पर बल्लेबाज दीपक, दूसरी एंड पर शुभम है. संग्राम पोकली गेंदबाजी कर रहे हैं. क्रूशल मैच, और उस क्रूशल मैच में अब एक अच्छी साझेदारी बनाने की कोशिश बल्लेबाजों द्वारा. संग्राम तैयार है, दूर वाले एंड से गेंदबाजी करेंगे. और स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज भी तैयार. फील्डिंग एक थर्ड मैन, एक पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी मौजूद. अच्छी गेंद ब्रॉकहोल में, बढ़िया गेंदबाजी, ऑन द टॉस गेंदबाजी कर रहे हैं. संग्राम पोकली की ये खासियत है. और नरेश सर, मुझे तो लग रहा है कि जिस तरह से भूषण 11 की जो ताकत है वो गेंदबाजी है. बढ़िया गेंदबाजी संग्राम द्वारा. निश्चित भारत भूषण 11चं तर कौतुक करावं लागेल. गोलंदाजीच्या जोरावरती आणि मोक्याच्या क्षणी केलेल्या चांगल्या खेळाच्या जोरावरती हा संघ आपण पाहतो की अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. जिनिव्याचा जो जेट डो कारंजा आहे ना, त्या कारंजासारखा हा संघ उसळला आणि अखेर फायनल मध्ये दाखल झालाय. इस वक्त बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. अभी भी मैंने कहा कि संग्राम पोकले बहुत अच्छे गेंदबाजी कर रहे हैं. उनकी ताकत गेंदबाजी है. और पहले विकेट का पतन होगा या नहीं होगा ये तो आने वाला समय ही बताएगा, क्योंकि अब तीसरे अंपायर की बारी आई है. शुक्रिया मनोज. संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान और भारत भूषण 11 के बीच मुकाबला चल रहा है. काफी सारे दर्शक बीच एक बार फिर tenniscricket.in के माध्यम से हमारे साथ जुड़ चुके हैं. यहाँ बल्लेबाज करेंगे जबरदस्त प्रहार. गेंदबाज भी रंग भरने के लिए है तैयार. यहाँ कोई खिलाड़ी नहीं मान रहा हार. गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग. आप देख रहे संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान प्रेजेंट सिंहगढ़ रोड प्रीमियर लीग 2021 का घमासान. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज बाद आहे. पहिला धक्का संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठानला. तर या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भरतदादा टिंगरे, उपाध्यक्ष आशिषदादा मारणे, त्याचबरोबर
पुणे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील अतिशय आदरणीय आणि रिस्पेक्टेबल अंपायर संजय भालेराव सर, अजय आवळे सर आणि एकेकाल पुण्यातल्या क्रिकेटमध्ये ज्यानं डंका वाजवलेला आहे ते प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू विकी खैराळे, या सर्वांची उपस्थिती या ठिकाणी लाभते. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानच्या वतीनं मी या सर्व क्रिकेट क्षेत्रामध्ये अतिशय अतुलनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर स्वागत करावं लागणार आहे या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या माध्यमातून खूप मोठी मदत प्राप्त झाली, निश्चित त्यांचा उल्लेख आम्ही करू. दरम्यानच्या काळामध्ये मॅचमध्ये जायचं जिथे प्रशांत आदवडे सर आपल्याशी जोडले जात आहेत. धावफलकावरती आहेत 11 धावा. और नए बल्लेबाज मैदान के अंदर तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं संग्राम. अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. और संग्राम की बात करें तो हॉकी के अंडर 16 के कैप्टन रहे हैं, कमाल के खिलाड़ी हैं. हॉकी के खेल में भी इनकी प्रतिभा बहुत निखर कर आई है. कप्तानी करना ये आसान बात नहीं है. तो 3 गेंदों का खेल समाप्त हुआ, चौथी गेंद मैदान के अंदर. और ओवर की बात करें तो ये दूसरा ओवर प्रगति पर है. नए बल्लेबाज मैदान के अंदर संतोष हैं, जिसके बारे में अभी भी जो कि नरेश सर ने कहा था कि ये बहुत बेहतरीन खिलाड़ी है, मजा आएगा. बढ़िया तरीके से ऑन साइड की तरफ गेंद को खेलते हुए स्क्वायर लेग पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं. गेंद तेजी के साथ बॉलिंग के बाद 4 रन. मैग्निफिसेंट स्ट्रोक. लाइन से भटके तो पड़ेंगे फटके. बना हुआ है. जिस तरह से ये पैरों की तरफ गेंद थी और खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया था स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. निश्चित प्रशांत सर आपल्याला माहित आहे की चला मॅच तर सुरू होते. संतोष पवार स्ट्राईक एंड वरती खेळतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पॉइंटला अडवण्याचा प्रयत्न आहे. संतोष पवारच्या बाबतीमध्ये निश्चित एक गोष्ट सांगावी लागेल की काही लोकांना आपले खिशातले पैसे किंवा आपण कमावलेले पैसे लवकर झटपट वाढवण्याची सवय असते आणि मग ते काय करतात, शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवतात, जोखीम पत्करतात. परंतु काही लोकांना जोखीम नको असते, ते काय करतात, बचत खात्यात पैसे गुंतवतात आणि हमखास परतावा मिळवतात. तसा जोखीम न घेता हमखास परतावा मिळवून देणारा खेळाडू कोण असेल तर तो आहे संतोष पवार. जबरदस्त एफर्ट या स्पर्धेमध्ये सगळ्या सामन्यांमध्ये तो अतिशय चांगल्या प्रकारे पुढे आलाय आणि आपल्या संघाला अंतिम फेरीत आणले. प्रशांत बिल्कुल सही कहा आपने. रेड की हड्डी बन चुके हैं. टिप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाद, टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है और आखिरी गेंद पर बिंदी की मोहर. बहुत अच्छी गेंदबाजी. एक चौका आने के बाद कमबैक करते हुए 2 ओवर का खेल, रन संख्या कुल मिलाकर 8 के औसत के साथ 16 रन. पहले बल्लेबाजी करते हुए संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान की टीम. हमारे कॉम बॉक्स में नरेश ढोबे सर है. संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान प्रेजेंट सिंहगढ़ रोड प्रीमियर लीग 2021 का ग्रैंड फाइनल का मुकाबला चलता हुआ. और क्या आयोजन है टूर्नामेंट का, बहुत ही सुंदर आयोजन. नरेश सर मैं आपकी तरफ आ रहा हूं. 2 ओवर की कहानी समाप्त हुई है, 16 रन 1 विकेट के नुकसान पर. क्या कहेंगे जिस तरह से संग्राम और संतोष के बीच ये बैटल हमने देखा, मजा आया देखने के लिए. निश्चित संग्राम पोकळेनं या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये आपली छाप सोडलेली आहे. 1-2 षटकं सोडले तर संग्राम पोकळेने सातत्यानं एक डिसिप्लिन अटॅक दाखवलेला आहे. अचूक टप्पा आणि वेगावरती मोठं नियंत्रण आणि त्यामुळे संग्रामची गोलंदाजी तितकीशी समजणं हे अवघड आहे. परंतु संतोष पवारची फलंदाजी देखील तितकीच उत्कट राहिलेली आहे. अप्रतिम फलंदाजीनं संतोष पवारनं ज्या वेळेस विकेट ठेवायची त्या वेळेस विकेट सांभाळलेली आहे. ज्या वेळेस अटॅक करायचा आहे त्या वेळेस आक्रमण देखील दाखवलेलं आहे. आणि आक्रमण आणि बचाव याचा सर्वोत्तम मिलाफ कोण असेल तर तो संतोष पवार आहे. त्यामुळे हे बॅटल निश्चित रंगणार आहे, खूप मजेशीर होणार आहे. बिल्कुल एक बार फिर गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ. वीरेंद्र एक तुरुप का पत्ता मैदान के अंदर. इस बार अब आप गेंद खेलना चाहते थे ऑन साइड की तरफ, मिड विकेट की तरफ, लेकिन गेंद बल्ले के ऊपरी सिरे पे लगते हुए आई फाइनल क्षेत्र की तरफ. बेस वर्सेस बेस की लड़ाई होगी फाइनल के मैच में. पहली इनिंग आप देख रहे हैं संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान की टीम. रन संख्या कुल मिलाकर 17 रन. धीरेन्द्र ने हर बार आके अच्छा प्रदर्शन किया है. अगर 6 गेंदों में 7 थे तो वो इन्होंने बचाए, कल की बात है. आज भी क्या कमाल का प्रदर्शन रहा है. बढ़िया प्रदर्शन करने वाले खिलाड़ी मैदान के अंदर बेहतरीन अंदाज में गेंदबाजी करते, अच्छा वेरिएशन करते हैं. नाउ थर्ड ओवर इन प्रोग्रेस, स्कोर 17 पर लॉस ऑफ 1 विकेट. फील्डिंग देखिए फिलहाल
इस बार सुंदर तरीके से गेंद को खेल दिया, गेंद लॉन्ग ऑन की तरफ जा रही है, खिलाड़ी मौजूद है, जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया, एक से ज्यादा नहीं है। एक रन के साथ रन संख्या कुल मिलाकर 8 रन। ओवर की बात करें तो तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है और कस्तूरी की पहचान उसके सुगंध से होती है, खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से होती है, लेकिन टैलेंट कब देखा जाता है? दबाव में। आप दबाव में किस तरह से करते, किस तरह से प्रदर्शन करते, किस तरह से प्रशांत सर, जे व्यक्तिमत्वाचं आगमन मंचावरती होतंय, ज्यांच्या माध्यमातून निश्चित आपल्या परिसराचा कायापालट होतोय, समाजाच्या दृष्टीनं अगदी काळाच्या पुढे जाऊन निर्णय घेत खूप छान प्रकारे नगरपालिकेमध्ये काम करतायत आणि निश्चित प्रकारे या परिसराला पुढे आणतायत. विशेष म्हणजे या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ₹31,000 दिलेलं आहे, त्या पुणे महानगरपालिकेच्या कार्यसम्राट नगरसेविका आदरणीय सौभाग्यवती ज्योतिताई तुषारदादा गोसावी यांचं आगमन इथे मंचावरती झालेलं आहे. ताईंचं आम्ही इथे मनापासून स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. और नरेश जी, मेहमानों का स्वागत भी बहुत ही खूबसूरत अंदाज में होता बा। संतोष कमाल कर रहे हैं मैदान के अंदर से। या ठिकाणी नगरसेविका श्रीमती ज्योतिताई किशोरदादा गोसावी यांचं आगमन मंचावरती झालेलं आहे. त्यांचं आम्ही इथे मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर या स्पर्धेचे आणि संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानचे संस्थापक तुषारदादा संभाजीराजे गोसावी हे देखील मंचावरती उपस्थित होत आहेत. सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. ऋषिकेश हमारे साथ कॉम बॉक्स में स्कोरिंग का काम कर रहे हैं और मैदान के अंदर एक बहुत ही इंपॉर्टेंट बैटल है। ऑन साइड पर खिलाड़ी है, गेंद बॉडी के बाहर, 6 रन। मैग्निफिसेंट बैटिंग मैदान के अंदर बल्लेबाज की तरफ से संतोष पवार कर रहे वार पे वार, जोरदार प्रहार, गेंद बॉडी के बाहर, मैग्निफिसेंट बैटिंग। प्रशांत सर झेल वरती कुऱ्हाड मारून घेण्यासारखा आहे. धावफलकावरती 31 धावा. संतोष पवार सुसाट फॉर्म मध्ये आहे. पायचा एक चौकार आणि 2 षटकार संतोष पवारच्या बॅट मधून. जबरदस्त फलंदाजी. इस बार नो बॉल का इशारा। ओ नो 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 नो, मैदान के अंदर नो बॉल का इशारा हुआ है। परेशानी ये होती है क्योंकि आप बड़े शॉट खेलते हैं ना तो गेंदबाज के ऊपर दबाव बनता है, दिमाग पर हमला होता है, इसीलिए कुछ अलग करने की कोशिश शरीर से दूर रखना चाहते थे, लेकिन वो नियंत्रण नहीं है। और जब नो बॉल है तो एक बार फिर हाथ जो है ना सर के ऊपर से घूमने वाला है, दे घुमा के बड़ा शॉट खेलने का मौका मिलेगा बल्लेबाज को। तीसरे ओवर का खेल, रन संख्या कुल मिलाकर 32-32। ओवर की बात करें तो ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर धीरेन्द्र का थोड़ा सा महंगा साबित होता हुआ। इस ओवर की अगली गेंद बल्लेबाज के लिए, बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी, क्रिस के गहरे का इस्तेमाल करते हुए गेंद को ऑन साइड पर खेलने का प्रयास। विकेट कीपिंग बहुत बढ़िया है। इसी के साथ ये बहुत अच्छी गेंद वीरेंद्र की, ये पहचान बनी हुई है। मैदान के अंदर संघर्ष 3 तरह का होगा, इसके बारे में चर्चा होगी। तीसरे ओवर का खेल भी मैदान के अंदर जारी है। संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान प्रेजेंट सिंहगढ़ रोड प्रीमियर लीग 2021 का फाइनल का मुकाबला आप देख रहे हैं, संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान और भारत भूषण 11 के बीच। ये गेंद ऑफ टर्म के बाहर है, विकेट कीपर गैदर नहीं कर पा रहे, तो अंपायर ने एक इशारा बिल्कुल किया वाइड बॉल का और 1 रन बल्लेबाजों ने चुरा लिया है। तो नरेश जी, मुझे लग रहा है कि जिस तरह से मुकाबला है, वीरेंद्र ने कुछ अच्छे मैचेस खेले जिसमें अंडर प्रेशर अच्छी गेंदबाजी की है, लेकिन ये फाइनल का जो दबाव है ना, उस दबाव में थोड़ा सा बिखरते हुए निखरने की जरूरत है। इसलिए कप्तान उनको समझाने के लिए आए हैं। देखते हैं इस मुकाबले में क्या वो कमबैक करेंगे। एक बहुत ही अच्छा ओवर बल्लेबाजों के लिए, संभाजी राजे गोसावी 11 के लिए या प्रतिष्ठान के लिए वो बड़ा ओवर चाहिए था ना, वो बिल्कुल इस वक्त आता हुआ। ऋषिकेश सही जानकारी दे रहे हैं। पहली गेंद पर सिंगल, उसके बाद में एक बार सिंगल आया, एक छक्का, वाइड बॉल, सिंगल, नो बॉल, बहुत सारी चीजें मैदान के अंदर हो रही है। ओ ये छोड़ दिया, कट्टाप्पा ने बाहुबली को क्यों मारा? अंपायर एक बार फिर बहुत महत्वपूर्ण इशारा कर रहे, मतलब गेंद को अंदर की तरफ लेके आ रहे, लेकिन इस बार कट्टाप्पा ने बाहुबली
नागपुरे, नगरसेवक श्रीकांतदादा जगताप, नगरसेवक प्रसन्नदादा जगताप, या सर्वांचं आम्ही या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो. त्याचबरोबर सन्मान्य दत्ताभाऊ करंजकर, सन्मान्य सचिन भाऊ चव्हाण, सन्मान्य महेंद्र शेठ टेमगिरे, सन्मान्य अभिजितजी कदम, सन्मान्य विनोदजी कबाडे, सन्मान्य गणेशराव दांगट, या सर्व मंडळींचं आम्ही मनापासून कौतुक करतो. सन्माननीय संजय दादा शेळके, सन्मान्य राहुलभाई शहा, सन्मान्य विष्णुपंत सोनवणे, सन्मान्य संदीपजी चव्हाण, सन्मान्य उमेशजी मारणे, या सर्व मंडळींनी खूप मोठी मदत या स्पर्धेला केलेली आहे. असं म्हणतात की सहानुभूतीच्या 1000 शब्दांपेक्षा दाणी हा ते नेहमी पवित्र असतात, आणि या सर्व मंडळींचं संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानच्या वतीनं मनापासून कौतुक. 34 धावा, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. त्याचबरोबर सन्मान्य संदीप भाऊ कडू, सन्मान्य शुभमजी हनमगर, सन्मान्य सिद्धार्थजी खुणे, ॲडव्होकेट सिद्धार्थजी खुणे, सन्माननीय भरतदादा टिंगरे, अध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, उपाध्यक्ष टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा, सन्माननीय आशिषजी मारणे, अविनाशजी रामगुडे, अफजलभाई शेख, या सर्वांचं देखील संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानच्या वतीनं मनापासून कौतुक आहे, मनापासून आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. विशेष म्हणजे या निमित्तानं ज्या मंडळींनी आपला इथे घाम गाळलेला आहे, अशा विपरीत परिस्थितीमध्ये यशस्वी स्पर्धा केलेली आहे, ती केतनदादा गोसावी यांच्या नेतृत्वाखाली, तुषारदादा गोसावी यांच्या सहकार्यानं, रोहनजी करंजकर, समीरजी जोशी, सोमनाथ मोरे, निलेश वाळुंज, किसन धुमाळ, महेंद्र गाडी, महेश सोलापुरे, ओंकार शिंदे, मनोज मांजरे, अमर निवंगुणे, राज रणदिवे, संदेश भाईगुडे, संदेश भगत, कुमार निवंगुणे, सचिनजी मोरे आणि भरतप्पा पोकळे, या सर्वांचं पुन्हा एकदा दर्जेदार आयोजनासाठी निश्चित खूप काही कौतुक, खूप काही अभिनंदन. तो मैदान के अंदर मुकाबला भी शुरू हो रहा है. बिल्कुल जलपान के बाद खेल दोबारा शुरू होता हुआ. 3 ओवर की कहानी समाप्त. रन संख्या 34 रन, 2 विकेट के नुकसान पर दीपक और शुभम ये 2 बहुत ही महत्वपूर्ण विकेट खोए हैं. अब बल्लेबाज संतोष बहुत इंपॉर्टेंट पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए. एक एंड पर अमित, इनके ऊपर भी निगाहें रहेगी. मैदान के अंदर संतोष जैसे बल्लेबाज है जो सेट हो चुके हैं, आके जम चुकी है, बहुत खतरनाक हो सकते हैं आने वाले 3 ओवर में. समय ज्यादा नहीं जाना चाहिए. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान प्रेजेंट सिंहगढ़ रोड प्रीमियर लीग 2021 आप देख रहे हैं. तुषार दादा गोसावी और केतन दादा गोसावी इनके नेतृत्व में एक शानदार टूर्नामेंट, इस सीजन की पहली टूर्नामेंट आप देखते हुए. Oh, that's the beautiful delivery. Just pitching out of the off stump. Batsman looking for the big shot onto the onside. There is no contact between bat and ball. Ball going behind the wicket. Wicketkeeper doing very good job behind the wicket, and they can be no run. Now score 34 for loss of 2 wicket. यहाँ तीसरे ओवर का खेल समाप्त हुआ. चौथे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. एक एक बॉल यहाँ से बहुत महत्वपूर्ण होगा. पहली पारी आप देख रहे हैं संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान की. अब आप गेंद है, खिलाड़ी है, दैट शुड बी टेकन. यस इट इज बिग विकेट. बहुत ही बड़ा झटका लगता हुआ, विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ, गौन सफलता मिली है. बहुत बड़ा विकेट. और निश्चित संतोष पवार अजून काही वेळ मैदानामध्ये असायला पाहिजे होता. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानसाठी ते गरजेचं होतं, परंतु आपल्याला माहिती आहे टंगस्टनची वायर तुटली की विजेचा दिवा विझतो, मेणबत्तीतलं मेण संपलं की मेणबत्तीचा दिवा विझतो, परंतु सूर्य उगवतो, माळवतो, पुन्हा उगवतो, प्रकाश देतो. या मैदानामध्ये संतोष पवार बाद झाला असेल तरी नवीन एखादा फलंदाज मैदानामध्ये पुन्हा संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान संघाला प्रकाश दाखवतो का हे बघायचे पुढच्या काही चेंडूंमध्ये. 3 षटक, चौथं षटक सुरू झाले आणि धावफलकावरती आपण बघू शकतो धाव आहे 34. संतोष पवारनं काय जबरदस्त एफर्ट केला. 2 षटकार, 1 चौकार ठोकत 18 धावांचं योगदान दिलं आणि तो बाद झाला. निश्चित कॅप्टन इनिंग त्याने मैदानामध्ये दाखवलेली आहे. प्रशांत, बिल्कुल एक बार फिर इसके ऊपर भी चर्चा करेंगे. इस बार काफी ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद, वाइड बॉल का इशारा. संतोष ने हर बार आके इस प्रतियोगिता में बहुत ही शानदार प्रदर्शन किया, लेकिन इस मैच में अगर आपने 18 बनाए हैं तो उम्मीद ज्यादा थी. कम से कम 30-35 रन बनाते तो एक फाइटिंग टोटल देके जा सकते थे. और आपने ये भी सही कहा कि अगर संतोष ने एक अच्छा आगाज आपको दिया है तो यहां से जाके मिडिल ऑर्डर में बहुत इंपॉर्टेंट जो खिलाड़ी है ना, उनको भी योगदान देने की जरूरत है. रन संख्या 35, 3 विकेट के नुकसान पर. नए बल्लेबाज नंबर इनका रहेगा 5.
ओ सुंदर गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी। और हर्ष की ये ताकत है, बहुत ही प्रतिभाशाली गेंदबाज, सुंदर गेंदबाजी करते, टिप्पा अच्छा रखते हैं, सही ठिकाने में गेंदबाजी करते, बल्लेबाजों को बैकफुट पर खेलने के लिए मजबूर करते हैं, ज्यादा स्लॉट पे गेंदबाजी नहीं करते हैं, गति तो इनके पास है। तो नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। हर्ष इंपॉर्टेंट खिलाड़ी है, 3 विकेट खोए हैं। तो चौथे नंबर पर जो बल्लेबाज अमित आए हैं। सुंदर गेंदबाजी, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, पॉइंट की तरफ गेंद को खेला है, टाइमिंग इतनी अच्छी नहीं है। 1 रन का इजाफा, पॉइंट पर बढ़िया फील्डिंग, 1 रन के साथ रन संख्या अब कुल मिलाकर बढ़ती भी, 1 रन के साथ रन संख्या 36, बढ़ता स्कोर जा पहुंचा है संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान का। और इस ओवर की कहानी देखिए तो अभी तक खुलकर खेलने का मौका नहीं दिया है हर्ष ने, बढ़िया गेंदबाजी की है, सुंदर गेंदबाजी, सटीक लाइन के साथ दबाव बनाया है, समा बांधा है गेंदबाज ने। नए बल्लेबाज मैदान के अंदर अजय, नंबर है इनका 5। रोहन करंज के राज खुश है, वेरी गुड डिलीवरी, वेल बॉल, बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। ओवर चौथा प्रगति पर है और जिस तरह से एक गाना गाने के लिए सुर और ताल की जरूरत होती है, तो गेंदबाज के लिए एक समा बांधने के लिए यहाँ सुर और ताल की जरूरत, रिदम की जरूरत होती है। वो रिदम मैंने देखा खास करके गेंदबाज का, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। बल्लेबाज को एक कदम आगे सोचने की जरूरत है। अगली गेंद के साथ तैयार है, बहुत लंबे रनअप के साथ गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज की बात करें तो इस वक्त बल्लेबाज अमित नंबर 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार भी टप्पा खाने के बाद उड़ा लेते हुए गेंद, हुक करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच पवित्र रिश्ता नहीं बना पाए। बिंदी गेंद के साथ सफल ओवर के समाप्त है, क्या लाजवाब गेंदबाजी द्वारा ओवर समाप्त हुए। यहाँ 4 ओवर के बाद रन संख्या 36। छोटे से ब्रेक के साथ वापस आते हैं, यूं गए और यूं आए। देखते रहे सिंहगढ़ रोड प्रीमियर लीग 2021 का घमासान। आपण बघतोय सिंहगड प्रीमियर लीग खरं तर पहिली स्पर्धा आहे आणि पहिली स्पर्धा तुफान यशस्वी संपन्न होतोय। या स्पर्धेमध्ये अत्यंत बारकाईनं आपण पाहिलं, सगळ्या गोष्टींचा अवलंब करण्यात आला। विशेष म्हणजे मैदानाची उपलब्धता आपण पाहतोय, ग्रास ग्राउंड टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना खूप क्वचित मिळतं आणि केतन दादा संभाजीराजे गोसावी यांच्या माध्यमातून, तुषार दादांच्या माध्यमातून हे मैदान अतिशय उत्तम मैदान या खेळा स्पर्धेसाठी उपलब्ध झालेला आहे। खरं तर एक वेगळ्या पद्धतीने आयोजन झालेली स्पर्धा तुम्ही पाहिलं, गेल्या 6 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील नामवंत समालोचक तुम्हाला इथे ऐकायला मिळाले। मग कल्याणवरून राहुल भोईर, पालघरवरून मनीष पाटील, दापोलीवरून दत्ता क्षीरसागर, मुंबईवरून चंदू शेटे, मुंबई विरारचे प्रशांत आदवडे आपल्या समवेत आहेत, पुण्याचे दीपक मंडले सरांना आपण ऐकलं आणि माझ्या समवेत आज जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर आहेत। या सगळ्यांचा आवाज या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकायला मिळाला। पाहिजे गोलंदाज संग्राम पोकळे, फुलटॉस चेंडू होता, मिड विकेटला खूप चांगला फटका आहे, अलॉंग द कार्पेट आपण पाहतो मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे तयार होतो, अडवतोय आणि 1 धाव इथे घेतली, धावफलक 1 ने हळूहळू पुढे जातोय। 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। निश्चित हा सामना कसा आहे, दोन्ही संघ मजबूत आहे, दोन्ही संघ बलाढ्य आहे, यामध्ये तिळमात्र शंका नाही। श्रीकांत खुणेने ज्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये खेळ केलेला आहे, त्याच्या फलंदाजीला आपण वेडावून गेलेलो आहोत, तर संतोष पवार दुसरा तितकाच ताकदीचा संघनायक समोर। उजयच्या बाहेर टाकलेला चेंडू, यावेळेस पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल, परंतु निर्णय येत नाही, अतिशय चांगला चेंडू ठरेल। शरीरापेक्षा लांब चेंडू टाकणं, विकेटच्या थोडासा बाहेर चेंडू टाकणं, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये किंवा इथे बरेचशा गोलंदाजांकडून आम्हाला ते समजलं, बरेचशी चर्चा करत असताना जाणवलं की इथे जर तुम्ही विकेट टू विकेट गोलंदाजी टाकायचा प्रयत्न केला तर फलंदाज चेंडू ग्राउंडमध्ये ठेवत नाही, लांब टाका जेणेकरून तुम्हाला फटके पडणार नाहीत। उजयच्या बाहेर पायचे क्षेत्ररक्षक तिथे, ओहो, आणि झेल टिपला जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरला, लॉंग ऑफच्या बाजूला, आणि अजून एक धक्का संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानला। स्वागत है संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान प्रेजेंट सिंहगढ़ रोड प्रीमियर लीग 2021 में सभी दर्शकों का स्वागत। मैदान के अंदर अगर देखें तो नरेश सर, जो हर्ष का ओवर था वो बहुत ही किफायती साबित हुआ और इसका फायदा संग्राम में उठाया। और आपने सही कहा कि गेंदबाजी आपको स्टंप के अंदर नहीं करनी है, शरीर से दूर करनी है, उसका फायदा गेंदबाज उठाते हुए बहुत ही बेहतरीन गेंदबाजी गेंदबाजों द्वारा।
अमित कडून ज्या अपेक्षा होत्या खरं तर त्या अपेक्षांवरती तो उतरू शकला नाही, खरा उतरू शकला नाही. कारण स्पर्धेमध्ये तब्बल त्यानं 5 चेंडू खेळले आणि एकही धाव काढली नाही. निश्चित प्रकारे त्याचा फटका बसू शकतो संघाला. एकाच 6 षटकांच्या सामन्यामध्ये आपण पाहिले की जितके डॉट डिलिव्हरी असतात, जितक्या डॉट डिलिव्हरी तुम्ही जास्त खेळाल तेवढे तुमचा संघ अडचणीत जाऊ शकतो. बिल्कुल आपने सही कहा, जिस तरह से मुकाबला चल रहा है आज ओवर नंबर 5 चल रहा है, बल्लेबाजी करते हुए संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान और भारत भूषण की तरफ से बहुत ही सदीद लाइन के साथ अच्छी गेंदबाजी, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं। अगली गेंद के साथ गेंदबाज तैयार, संग्राम लो पुल टॉस गेंद एक्स्ट्रा कवर की तरफ खिलाड़ी मौजूद है, 1 रन का इजाफा और इसी सिंगल के साथ अब स्कोर जा पहुंचा है कुल मिलाकर 39 for loss of 4 wickets. Wickets are falling in a regular interval. That's the problem for batting side. Need a partnership. साझेदारी चाहिए. दूसरी तरफ से अच्छे सकारात्मक क्रिकेट की जरूरत है. स्ट्राइक रेट को बेहतर करना होगा. योगेश के पास ताकत है, क्षमता है और एक बार फिर इस मैच में अपनी पहचान बनाने का मौका है. नरेश जी, ये मैच जो है बहुत इंटरेस्टिंग मोड पर आके पहुंच चुका है. निश्चित आपण पाहिले तर गोलंदाजांचं इथं कौतुक करावं लागेल. कारण पहिल्या चेंडूपासून आपण पाहिले संतोष पवार वगळता कोणताही फलंदाज या गोलंदाजांसमोर आत्मविश्वास पूर्ण उभा राहू शकलेला नाहीये. मग आपण पाहिलं तर सुरुवातीला दीपक डांगेने 5 सिंगल काढल्या, त्याच्यानंतर शुभम 4 सिंगल काढून बाद झाला. अमितला धाव काढता आली नाही, 5 चेंडू त्याने खेळले. अजयनं 3 धावांचं योगदान आतापर्यंत दिलं. योगेशनं आतापर्यंत 1 धाव काढली. या सगळ्या सिंगल आहेत आणि फक्त चौकार षटकार कोणाचे असतील तर ते संतोष पवारचे आहेत. यावरून लक्षात येईल. खरं तर संतोष पवारनं सामना सुरू होण्याच्या अगोदर सांगितलं होतं की 50 धावा आमचा संघ बनवला तर फायटिंग निश्चित चांगली होईल. पण आपण बघतोय की गोलंदाजांनी काय कमाल केली. आता 5 षटकांचा खेळ जवळपास संपतोय आणि धावफलकावरती दिसत आहेत मात्र 39 धावा. बिल्कुल इस वक्त अगर देखें तो वो 39 का स्कोर बना हुआ, बल्लेबाजों के ऊपर दबाव है और आने वाले 6 गेंदों में कम से कम वो 3 बड़े शॉट आपको खेलने होंगे, तभी जाकर बात बनेगी. संभाजी राजे गोसावी टीम के लिए सक्षम टीम है, लेकिन 90 के दशक में आपको भी मालूम है हमारी जो टीम थी, भारत की टीम, हिंदुस्तान की जो टीम थी, वो सचिन तेंदुलकर के ऊपर निर्भर थी. तो ये टीम जो है संतोष पवार के ऊपर निर्भर है. अभी यही कहानी आपको दिखाई देगी. वेरी गुड डिलीवरी, बहुत बढ़िया गेंदबाजी. या रनआउट का ओ ये क्या कर दिया. दिमाग के बत्ती को जलाने की जरूरत है और शिकार आपके सामने भी था. शिकार एक बार फिर अगर आप करना चाहते थे तो इतना तेज थ्रो करने की जरूरत नहीं थी. और ये मुझे कुछ समझ में नहीं आ रहा क्या करने का प्रयास कर रहे हैं. और नॉन स्ट्राइकर एंड पर गेंदबाज भी आपके पास था, वो एक बार फिर इस गेंद को गैदर कर सकता था, आराम से कर सकते थे, प्यार से कर सकते थे. लेकिन मेरे हिसाब से नरेश सर दिमाग के बत्ती को जलाया नहीं बुझाया है और इसका फायदा बल्लेबाज उठा सकते हैं. आणि खेळ आपल्याला ह्याच गोष्टी शिकवत असतो. समय सूचकता, योग्य वेळेस योग्य निर्णय कसा घ्यायचा हे क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळतं. आता त्याचं चूक झाली, निर्णय घ्यायला चूक झाली, पटकन त्याने थ्रो केला, वेगात थ्रो केला, नंतर चर्चा होईल. जर असा थ्रो टाकला असता, गोलंदाजा टाकला असता तर विकेट मिळाली असती. पण या गोष्टीला आता अर्थ नाहीये. पण भविष्यामध्ये यातून निश्चित शिकायला मिळेल. तर पहा तुम्ही काय अफलातून झेले, व्हॉट अ ब्रिलियंट कॅच इथे बघायला मिळाला. आणि अजून एक मोहरा धारातीर्थी पडतोय संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानचा. 5वा धक्का असेल. 5 गडी बाद 40 संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान. के अंदर जारी है. श्री की बात करें तो श्री ने भी बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की है. पूछना चाहता हूं जिस तरह से ये मुकाबला चल रहा है, क्या भूषण 11 की ताकत उनकी गेंदबाजी है. निश्चित ज्या पद्धतीनं जो संघ ज्या अडचणीतून बाहेर आलेला आहे आणि आता त्यांचा फॉर्म पाहतात त्यांना रोखणं निश्चित अवघड आहे. चेंडू उंच आकाशामध्ये लॉंग ऑन, तिथे चेंडूच्या खाली पोहोचला आणि पुन्हा एकदा एक फलंदाज बाद, एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. श्री की बात
सिलसिला जारी है, दबाव बढ़ता हुआ। दर्शकों को बताना चाहता हूं स्कोर 40 रन बना हुआ है और अब पारी लटखड़ाती हुई है संभाजी राजे गोसावी टीम की। और एक अच्छी गेंद, जोरदार अपील, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। आत्मविश्वास बिल्कुल बढ़ता हुआ विकेट कीपर का, गेंदबाज का। पहली इनिंग में रन संख्या इस सिंगल के साथ अब कुल मिलाकर रन संख्या 41 देखिए कितने विकेट गिरे वो भी देखा जाएगा। जिस तरह से 5 विकेट खोए हैं, दबाव बढ़ता हुआ इसलिए क्योंकि संतोष का विकेट खोने के बाद किसी भी बल्लेबाज ने अपनी पहचान नहीं बनाई है इस मैच में। लाजवाब गेंदबाजी मैदान के अंदर, ऑन सेट पर पुल करना चाहते थे और दबाव साफ दिखाई दे रहा है। नरेश सर, ऐसा है कि बाकी बल्लेबाजों को ज्यादा खेलने का मौका नहीं मिला, इसलिए एक बार फिर वो प्रॉब्लम है, या खिलाड़ी फॉर्म में नहीं है, या गेंदबाजी बहुत बेहतर हो रही है? निश्चित या खरं तर प्रेशर हँडल करणं हा क्रिकेटमधला अत्यंत महत्त्वाचा भाग असतो आणि मला वाटतं फायनलचा प्रेशर खेळाडू हँडल करू शकत नाही, कारण या खेळाडूमध्ये तेवढी गुणवत्ता आहे. पुन्हा फलंदाज बाद होतोय, तेवढा सराव आहे. श्री खुणेनं शेवटच्या षटकामध्ये अक्षरशः आयदोस घातला आणि एका पाठोपाठ एक फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तुम्ही पाहताय षटक मला वाटतंय संपलंय आणि या षटकामध्ये तब्बल 3 बळी आपल्याला बघायला मिळाले. धाव फलकावरती 41 धावा मात्र 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तो इसका मतलब है कि टोटल बड़ा नहीं है। फाइनल के मैच में हम उम्मीद कर रहे थे कि अगर 60 के ऊपर का स्कोर बन जाएगा तो मजा आएगा, लेकिन अब जाकर जो ताकत की बात कर रहा हूं मैं, खास करके भूषण 11 की, भारत भूषण 11 की, वो है गेंदबाजी। बल्लेबाज के तौर पर अगर देखें तो बल्लेबाज के तौर पर एक ऐसा खिलाड़ी है जिन्होंने प्रभावित अजून किया। एक बॉल टाकायचा आहे, एक बॉल टाकायचा आहे अजून. हो, अजून एक बॉल टाकायचा आहे. फिल्डर क्षेत्ररक्षण लावून घ्या. 5 चेंडू या षटकामध्ये टाकलेले आहेत. पहिल्या बॉल मध्ये 22 काढली होती, दुसऱ्या बॉल मध्ये विकेट आहे, तिसऱ्या बॉलला विकेट आहे, चौथा बॉल डॉट आहे, 5व्या बॉलला विकेट आहे. दोन स्कोरर चुकलेत याचा अर्थ असू द्यात. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. जो चुकतो तो देव आणि जो चुकत नाही, जो चुकतो तो मानव, जो चुकत नाही तो देव. आणि आपण तर देव नाहीये, आपण सगळे मानव आहोत. पंच स्कोरर कडून होऊ शकते इकडे तिकडे, परंतु पंच ठाम आहेत. षटक संपलंय आणि धावफलकावरती 41 धावा. विजयासाठी 42 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी भारत भूषण 11 संघासाठी. क्रिकेटच नाही तर त्याचबरोबर समाजाप्रती अनेक उपक्रमांद्वारे समाजसेवा करणारं हे प्रतिष्ठान आहे. आज आपण पाहतो आमदार कुमारभाऊ गोसावी यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस केतनदादा, तुषारदादा काम करतायत, त्याचबरोबर ज्योतिताई काम करतायत आणि या मंडळींनी या परिसरामध्ये आपल्या कामाचा एक ठसा, एक दर्जा निर्माण केलेला आहे आणि त्याचमुळे सातत्याने समाजाचं प्रेम देखील या मंडळींवरती असलेलं आपल्याला बघायला मिळते. आज क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी एक वेगळा विषय हाताळलेला आहे. खरं तर या परिसरामध्ये, पुणे शहरामध्ये यापूर्वी कधीही प्रीमियर लीग आपल्या परिसरातील खेळाडूंसाठी कोणी घेतली नव्हती. अनेक स्पर्धा झाल्या, परंतु प्रीमियर लीग महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या होत असताना कुठेतरी पुण्यामध्ये त्याची उणीव आम्हाला जाणवत होती आणि केतनदादांनी, तुषारदादांनी क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब
त्या पाऊस पडून जात होता तरी सुद्धा आयोजक मेहनत करत होते, खेळपट्टी व्यवस्थित करत होते, मैदान व्यवस्थित करत होते आणि सगळी काळजी घेत होते. अंपायर्स, आपले लाईव्ह टेक्निशियन, tenniscricket.in ची सगळी टीम, कॉमेंटेटर, या सगळ्यांचं नियोजन अगदी व्यवस्थित. आणि इथे म्हणजे जे पाहुणे उपस्थित झाले त्या पाहुण्यांचा त्या वेळेस यथोचित असा सन्मान देखील आयोजकांकडून करण्यात आलेला आहे. सगळी व्यवस्था, मग जेवणाच्या व्यवस्थेपासून तर खेळाडूंच्या सगळ्या व्यवस्थेपर्यंत आयोजकांनी मेहनत केलेली आहे आणि म्हणून त्यांना निश्चित प्रकारे या स्पर्धेच्या निमित्तानं धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. आमचे ऑफिशियल्स गणेश डोलारे यांनी या स्पर्धेमध्ये काम केले, फिरोज मुलानी, अक्षय निर्मळ, सप्तर्ष सनस, मालोजी निगडे, आशिषजी उदेग, या सगळ्या मंडळींनी या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान दिले. तर युगंधर साऊंड, मयूरजी पोटे, आणि त्यांनी चांगला आवाज, इथं असंख्य तक्रारी असताना देखील त्यांनी खूप दर्जेदार आवाज आपल्यापर्यंत पोहोचवलाय, त्यांना आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो. 12th मॅन दोन्ही संघांची इकडे या मॅचला सुरुवात होणार आहे. हर सर जहां झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वही समुंदर होता है. जीवन की कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. जो जीता वही सिकंदर. या ठिकाणी प्रशांत आदवडे सरांना आपण ऐकत होतो आणि यानंतर पुढच्या इनिंगसाठी माझ्या समवेत मनोज बेल्लेकर सर, जुन्नर भूषण, जॉईन होत आहेत. अतिशय दर्जेदार समालोचन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. या सर्व समालोचकांचा आम्ही धन्यवाद देतो. या ठिकाणी आपण बघतो या स्पर्धेला 51,000 रुपयाचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आदरणीय केतनदादा संभाजीराजे गोसावी आणि तुषारदादा संभाजीराजे गोसावी यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे. चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे तयार होता. बहिणाबाई म्हणतात, निजविते भुक्या पोटी तिले रात म्हणू नये, आखडला दानासाठी त्याले हात म्हणू नये. आणि या स्पर्धेमध्ये आमच्या मंडळींचे स्पर्धेसाठी मदत करताना हात बिलकुल आखडत नाही, तर सरळ हाताने पुढे येतात आणि या स्पर्धेला पाहता आपण 4 चांद लागलेले बघतोय. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी दिले त्या श्रीमती ज्योतिताई गोसावी मंचावरती उपस्थित होत आहेत. कार्यक्षम नगरसेविका म्हणून त्यांचं काम देखील आपल्या सर्वांना परिचयाचं आहे. दिलीपजी हनमगर यांच्याकडून 21,000 रुपये, तर विनोदजी कबाड यांच्याकडून 11,000 रुपयाचं चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला प्राप्त होतंय. या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो. मॅच सुरू होते. मनोज बेल्लेकर सर आपल्या समोर जॉईन होत आहे. श्री खुणे संग्राम ही जोडी मैदानामध्ये स्ट्राईक एंड वरती, मला वाटतं संग्राम असेल, श्री खुणे नॉन स्ट्राईक एंडला असेल, तर गोलंदाजी मार्क वरती चेतन. पहिला चेंडू संपला, 1 धाव धावफलकावरती आपल्याला बघायला मिळते. तर नमस्कार, आपण पाहतोय मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये. चेतन तयार आहे आणि द शॉर्ट पिच चेंडू लॉंग ऑफ ला खेळला, तिथं क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि 1-2. हो, व्हॉट अ कॅच, नाईस कॉट, ब्रिलियंट कॉट. आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल संग्रामच्या रूपाने. 0 संग्राम मात्र परतावं लागले. आपला कार्यक्रम आहे खूप ग्रेट. पहिला फलंदाज बाद झालाय, 1 बाद 1 धाव निश्चितप्रमाणे ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नरेश सर, तुम्ही मगाशी एक वाक्य सांगितलं की जो जीता वही सिकंदर, पण एक वाक्य आवर्जून सांगेल कि ताश के पत्तन से कभी ताजमहल नहीं बनता, ताश के पत्तन से कभी ताजमहल नहीं बनता, नदी को रोकने से कभी समुद्र नहीं बनता, एक बार हारने से कोई फकीर नहीं बनता और एक बार जीतने से कोई सिकंदर नहीं बनता. सातत्य ठेवावं लागतं, त्यावेळेस सिकंदर होतो. सिकंदर होण्यासाठी इथं मैदानाच्या आतमध्ये या सामन्यात जबरदस्त कामगिरी करावी लागेल. आपण या स्पर्धेतला प्रवास बघितलेला आहे तो भारत भूषण 11चा. नेहमी राखेतून उठून फिनिक्स पक्षाची झेप या संघाने घेतलेली आहे. 2 सामने साखळीतले पराभूत झाले. नेट रन रेटच्या जोरावरती श्रीकांत खुणेनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आणि तिथे आल्यानंतर प्रत्येक संघाला पछाडत आज अंतिम फेरीमध्ये ते दाखल झालेले आहेत. तिथे सुद्धा अडचणी त्यांचा पाठ सोडत नाहीत. पहिला चेंडू, पहिला फलंदाज 0 बाद. या 0 संग्राम बाद होतो. 1 धावसंख्येवरती पहिला धक्का, स्क्वेअर कट, बाहेरची कट आणि चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी.
तो एक चौकार येताना आपल्याला जो पाहायला मिळाला आणि चौकाराच्या रूपाने मात्र धावपले पुढे जाऊन पोहोचलाय. संघाची धावसंख्या 5 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. एक स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, जो बॅटची कड घेतली गेली. शॉर्ट तळम्याच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता, चेंडू अडू शकला नाही आणि डीप तळम्याला चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. चौकार आलेला आहे. 5 धावा आहेत. षटक क्रमांक पहिलं चेतन भाटे याच्या रूपाने या दरम्यान जे चालू आहे आणि स्ट्राईकला असणारा फलंदाज आपण पाहतोय श्रीकांत खोणे. श्री आपण पाहतोय कलात्मक फटका आहे. चेंडू मात्र कव्हरला, तिथे क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करू शकला नाही. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, चेंडू अडला नाही आणि चेंडू पोचल्यास तर सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. धाबळेकर धावसंख्या आपण पाहतोय लागोपाठच्या या 2 चौकाराने वाढते. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान हा चेंडू अतिशय सुरेख. 1 धाव आली. धावफलक 1ने वाढेल. संघाची धावसंख्या 10 धावा. नरेश सर, कुठली गोष्ट विनाकारण कधीच घडत नाही. प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असतं. इथं धावा झाल्या 40, बनवायच्या आहेत 41. पहिल्या क्रमांकाचा प्राइस 51,000 आहे. दुसऱ्या क्रमांकाचा प्राइस 31,000 आहे. 41 अंक कुठेतरी आम्हाला दिसत नव्हता, तो धावफलकावरती बनवायचा आहे. काय म्हणाल नरेश सर? निश्चित योगायोगाची गोष्ट आहे ही. पण 51,000 रुपये आणि 31,000चा प्रश्न बिलकुल नाहीये. प्रश्न 41 धावांचाच आहे. कारण जिंकायचंय, वी बॉर्न टू विन, आणि जिंकण्यासाठी 41 धावा बनवण्यासाठी निश्चित श्रीखुणे तयार असेल, परंतु धावा रोखण्यासाठी संतोष पवार सुद्धा तयार आहे. 41 झाल्यात तर मानकरी आणि नाही झाल्यात तरी मानकरी, अर्थात मानकरी कोण ते मात्र ठरवणारा हा सामना आहे. हा पंचाकडे अपील केलं गेलं होतं. चेंडू या दरम्यान आपण पाहतोय बॅट वरती आला नाही. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव असणार आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये जे आत्ता या दरम्यान जे पूर्णपणे जे संपले गेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापणेकरची धावसंख्या जी आहे 10 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात आहे. 41 धावा निश्चित बनवायच्या आहेत आणि बनवल्यानंतर तो इतिहास सुवर्णाक्षरांनी मैदानावरती लिहिला जाणार आहे. कारण ते पहिलं विजेतेपद असणार आहे. पहिला वर्ल्ड कप कोणी जिंकला कोणालाही विचारा, जो तो वन डेचा असेल तर वेस्ट इंडिज कोणी सांगेल. पहिला वर्ल्ड कप जर T20चा कोणी जिंकला तर भारत कोणी नाव सांगेल. दुसरा कोणी जिंकला असं विचारलं तर प्रत्येकाला विचार करावा लागेल. आणि त्यामुळंच या स्पर्धेला अनन्यसाधारण महत्व आहे. अर्थात हा 41 धावा बनवणं किंवा त्या रोखणं एवढं सोपं काम नाही. एखाद्या मुलाला 10वीला 90% मार्क्स मिळाले किंवा 95% मार्क्स मिळाले आणि त्याला लगेच म्हटलं दुसऱ्या दिवशी 12वीचा पेपर सोडव, अवघड जाणार आहे. आणि तसा हा पेपर आहे, अवघड आहे. इथे प्रश्न अभ्यासातले येतीलच असं नाही, कदाचित पोर्शनच्या बाहेरचाही प्रश्न येऊ शकतो. कठीण प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि मला वाटतंय आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये जे प्रश्न विचारले श्रीकांत खुणेने त्याची पैकीच्या पैकी उत्तरं दिलेली आहेत आणि मार्क मिळवलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये आहेत धावफलकावरती 10 धावा. आता एखाद्या वेळेस आपल्या मुलाला परीक्षेमध्ये किती चांगले मार्क्स मिळू द्यात, पण तरी सुद्धा काय होतं, आपण दुसऱ्याच्या मुलाला किती मार्क पडलेत हे सुद्धा पाहतो. तितक्याच उत्सुकतेने तेवढी उत्सुकता आपल्याला आहे या सामन्यामध्ये की कोण जिंकणार आहे. निश्चित प्रकारे सिंहगड रोड प्रीमियर लीगची पहिली फायनल, एक ग्रँड फिनाले आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि निश्चित जोरकस झुंज आहे, तितकीच तुल्यबळ झुंज आहे. आणि ही झुंज काळजाचा ठाव घेणार आहे, काळजाचा ठोका चुकवणार आहे. म्हणून सर एक गोष्ट आवर्जून आपल्याला सांगावीशी वाटते की या स्पर्धेचा पहिल्या वर्षाचा मानकरी नक्की कोण. म्हणजे इथून पुढे दुसरं वर्ष येईल, तिसरं वर्ष येईल, 10 वर्ष होतील, रौप्य महोत्सव आपण करूया. पण ज्या ज्या वेळेस आपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करू त्या वेळेस पहिल्यांदा उल्लेख होणार आहे की या सिंहगड रोड प्रीमियर लीगचा पहिल्या वर्षाचा मानकरी कोण असेल. त्यामुळे आता इथं भन्नाट वेगाचा चेंडू पंचाकडे हलकासा अपील आणि फलंदाज बाद बिग विकेट. फलंदाज इथं नरेश बाद होताना पाहायला मिळालेला आहे. धावफलकावरती धावसंख्या 10 आहेत. त्याच्या वैयक्तिक धावसंख्या सुद्धा 10 आहेत. त्याच्या पाठीवरती क्रमांक पाहिला तो सुद्धा 10चा आहे. देवाकडं नाकी डोळे नीटस बायको मागावी आणि देवाने कॅटरीनाच पदरात टाकावी. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानला एवढा मोठा आनंद निश्चित झाला असेल, कारण त्यांच्या मार्गातला मोठा अडसर होता तो श्रीकांत खुणे. आणि या अतिशय अप्रतिम चेंडून
ही फुलणारी खेळी उद्ध्वस्त होते, हे फुल उखडलं जातंय आणि निश्चित प्रकारे सुटकेचा निश्वास असा टाकला असेल. पण जरी श्रीकांत खुणे बाद झाला तरी अजूनही लढत संपलेली नाही. इथे लढाई करावी लागेल. 6 षटकामध्ये 40 धावा रोखाव्या लागतील. धावफलकावरती आहे 10 धावा. षटक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. समोरच्या बाजूला आपण बघूया मुंबई बँगलोर हवेवरती सुद्धा बराचसा प्रेक्षक वर्ग आता थांबून मॅच पाहताना आपल्याला पाहण्यामध्ये, त्याही प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. गोलंदाज तयार प्रथमेश याच्यासाठी या दरम्यान मारा पांचाकडे अपील आणि इथे मात्र लाखोपतचा दुसरा बळी. प्रथमेश स्ट्राईकला आला, तोही मैदानाच्या बाहेर पोहोचलाय. दीपक डांगे गोलंदाजी मार्क करतोय आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवरती दीपकला मिळालेले मात्र लागोपाठचे 2 यश आपण पाहतोय. हॅट्रिक बॉल आहे आणि आता आपल्याला पाहायचंय या स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान संघ इथून पुढे कशा प्रकारची कामगिरी करणार. निश्चित मनोज, 40 धावा कागदावरती सोप्या दिसत होत्या, परंतु या धावा पार करणं सोपं दिसणार नाहीये. म्हणजे रस्ता ओलांडावा एवढ्या सहज तरी त्या पार होणार नाहीत, किंवा घराचे 2 जिने चढावेत इतक्या सहजतेने या धावा चढण्यासारख्या नाहीये. रस्ता एक्सप्रेसचा आहे, हा रस्ता पादचारी मार्गाचा राहिलेला नाही. आता सहजासहजी रस्ता पार होणार नाही. हॅट्रिक बॉल आहे आणि स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईकला गणेश आहे, श्री, प्रथमेश आणि गणेश. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला जाईल. दीपकचं मात्र कौतुक. एक गोष्ट निश्चितप्रमाणे सातत्याने आपण पाहूया नरेश, इथं पहिला जो श्री बाद झालाय, श्री आणि गणपती, त्याच्यानंतर प्रथमेश आला, प्रथमेश आणि गणपती, आता गणेश आलाय, गणेश आणि गणपती. हे तीनही फलंदाज लागोपाठ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. श्री बाद झाल्यानंतर प्रथमेश आला होता, तो बाद झाला, प्रथमेश बाद झाला, आता गणेश आलाय. सन्मानपूर्वक चेंडू खेळून काढला जातोय आणि धापालकावरती धावसंख्या स्थिर आहे. 10 धावा आहेत, एकूण 3 फलंदाज बाद आहे. निश्चित गणेशाची कृपा या स्पर्धेवरती राहिली, कारण निर्विघ्नपणे सलग 6 दिवस ही स्पर्धा पार पडते. धापराकती धावसंख्या आपण मध्ये 1 पुढे जाईल. संघाची धावसंख्या 11 धावा आणि स्ट्राईकला आलाय आता राम. कशा प्रकारे करतोय काम, त्याच्या शरीरावरती येणार काय जास्तीत जास्त धावा करून घाम. कारण आयुष्यातला सगळ्यात मौल्यवान दागिना कोणता असतो, काम करत असताना आलेला शरीरावरती घाम हा आयुष्यातला सगळ्यात मौल्यवान दागिना आहे. धापराका धावसंख्या जी आहे 11 धावा आहेत. गोलंदाजीवरती तयार दीपक आहे. 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा. मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे मात्र वॉटर कॅच आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. रामच्या रूपाने धक्का क्रमांक 4, 4 बाद, 11 धावा. राम सुद्धा बाद झालाय. सुद्धा या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. तर रामच्या जागेवरती आता नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. कोणी नाव सांगतं का? नाव अक्षय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय अक्षय आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. हॅलो 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 अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. पाहूया काय करमत मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. गणेश आणि अक्षयची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दीपक डांगे तयार आहे. या दरम्यान हलक्या हाताने चेंडू खेळला जातोय. पॉइंटला चेंडू असेल, एक सिंगल हिल, दाबले की पुढे जाईल. धापराक धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 12 धावा. षटक क्रमांक 2 या दरम्यान संपले. 4 फलंदाज बाद आहेत. राहिलेले चेंडू जर आपण पाहिले तर आता 24 चेंडू बाकी असतील आणि या 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या आहेत त्या
29 धावा. जरा स्पीडअप करा, बघा सूर्य अस्ताला गेलेला आहे. स्पीडअप करा, घाई करा. अंपायर खेळाडूंना सूचना द्या, परत अंधार होईल, तक्रार चालणार नाही. मैदानामध्ये अक्षय चौधरी फलंदाजीसाठी येतोय आणि यापूर्वीच धारेश्वर करंडक 2021 मध्ये या खेळाडूनं कमालीचा खेळ दाखवला होता. हा करंडक आपल्या नावावरती कोरला होता. अक्षय चौधरीला या कार्यक्रमाची पुनरावृत्ती करावी लागेल. ड्रिंक्स मैदानामध्ये नेऊ नका, कारण आपल्याकडे आता वेळ खूप कमी आहे. जर पाणी लागत असेल तर 12व्या खेळाडूंनी पटकन मैदानामध्ये गडी बाद झाला किंवा षटक संपल्यावरती जाण देऊन पटकन बाहेर या. आता वेळ खूप महत्वाची आहे. आपण या स्पर्धेमध्ये बघत आहोत की गेले 6-7 महिन्यांची मेहनत आहे. ऑक्शन मध्ये ज्यावेळेस मी तिथे उपस्थित होतो, मी बघितलं होतं की आयोजकांनी अगोदरच सगळी तयारी करून ठेवली होती. मला काम खूप कमी ठेवलं होतं आणि ज्या सुंदर पद्धतीने ऑक्शन पार पडला, अगदी स्पर्धा देखील तितक्याच सहजतेने तितक्याच सुंदर पद्धतीने पार पडते. निश्चित या सर्वांची मेहनत इथे फळाला येते. संतोष सरला विनंती असेल, संतोष सर थोडा वेळ वाचणं गरजेचं असणार आहे. पंचांना विनंती असेल, सूर्य अस्ताला मावळण्याच्या पूर्णपणे तयारीत आहे. वेळेकडे थोडंसं लक्ष द्या, क्योंकि समय किसी का गुलाम नहीं है, हम सब समय के गुलाम है और समय के साथ साथ हम सबको चलना पड़ेगा. चेतन भाटियाला गोलंदाजी मार्कावरती 24 चेंडू 29 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत भारत भूषण मराठी लेव्हन संघाला. या दरम्यान हा चेंडू सुरेख असेल चेतन भाटियाचा. निर्धाव चेंडू या दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. धापलक स्थिर आहे. धापलक धावा संख्या 12 धावा. 4 फलंदाज बाद. 4 पैकी याच्या अगोदरच्या षटकामध्ये दीपक नांगेने जबरदस्त करामत केली. 3 फलंदाज दीपकने मात्र बाद केलेले आहेत. कमी धावसंख्येवरती इथे हा सामना रंगला जातोय, यात कुठल्या प्रकारची शंका नाहीये. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. क्षेत्ररक्षण लाजवाब. फिकी सुद्धा सुरेख आहे. एक धावील. दाबले एकडे पुढे जाईल. दाबलकाची धावसंख्या 13 धावा. 4 गाड्यांच्या मोबाईलला. निश्चित मनोज, संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानच्या सगळ्या खेळाडूंचं भरपूर कौतुक करावं लागेल. कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून या खेळाडूंवरती टाकावी लागेल. काय जबरदस्त खेळ केलेला आहे. जिथं गरज होती पेटून उठण्याची, तिथं हे खेळाडू पेटून उठलेत आणि आपल्या संघाला एका आश्वासक स्थितीमध्ये आणून ठेवलेलं आहे. खूप छान क्रिकेट आहे, कारण 40 धावा माफक धावा होत्या. या माफक धावांवरती देखील त्यांनी आज विजयाची शक्यता, विजयाची गुढी उभारण्याचा संकल्प केलेला आहे. हा खेळ निश्चित अप्रतिम आहे, सहज सुंदर आहे. आपण पाहिलेलं आहे कमी धावसंख्येवरती सामने जिंकता येतात. यापूर्वी आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाकिस्तानला 125 धावांवरती पाकिस्तानने अडवल्यानंतर आपण पाकिस्तानला 86 धावात गुंडाळलं होतं. बांगलादेश विरुद्ध 105 धावांचं बांगलादेशला टार्गेट असताना आपण त्यांना 92 धावात गुंडाळलेलं आहे. तर अशा काही लढती आपण बघितलेल्या आहेत की कमी धावसंख्येवरती जिंकलेल्या लढती आहेत, पण ज्या वेळेस धावांचं रक्षण करायचं असतं ना, जो जोश, जी जिद्द, जी साहस, जे चिकाटी दाखवली जाते ना, ते पाहणं हा अविस्मरणीय अनुभव असतो आणि तो आपल्याला मिळतो इथे. मनोज, चेतन भाटेचा चेंडू आपण पाहतोय अतिशय सुरेख पडताना आपल्याला पाहायला मिळाला. परत एकदा चेंडू या दरम्यान डॉट जातोय. धावा फलकावरती धावा संख्या अजूनही पाहिली तर स्थिर असणार आहे. त्या आहेत 13 धावा. षटक क्रमांक 3 चालू असणार. अंधारातच साम्राज्य मैदानाच्या आतमध्ये तयार होताना आपल्याला पाहायला मिळते. पाहूया काय करमत मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. शांत प्रकारचं वातावरण. डावखुऱ्या हाताने या दरम्यान हा चेंडू या दरम्यान अतिशय सुरेख असणार आहे. परत एकदा चेंडू डॉट. अचूक टप्प्याचा मारा चेतन भाटे याचा या दरम्यान आपण पाहतोय. जबरदस्त कामगिरी चेतन भाटेने. याच्या अगोदरच्या षटकामध्ये 10 धावा त्याला खर्च झाल्या होत्या. त्यांनी एक फलंदाज बाद केला होता संग्राम, पण या षटकामध्ये त्यांनी 4 चेंडूचे टाकलेत, फक्त 1 धाव खर्च केली. जबरदस्त गोलंदाजी चेतन भाटे याची. चेतन तयार असेल. परत एकदा डावखुऱ्या हाताने या दरम्यान परत एकदा डॉट बॉल. पलीकडच्या बाजूला आमच्या बुवा पवार जे आहेत, जे डीडी स्पोर्टचे मात्र सर्व खेळाडू निश्चितप्रमाणे जे आहेत, मानाच्या करंडकाचे आयोजक आहेत, या चेतन भाटीच्या गोलंदाजीवरती पलीकडचा सगळ्याचा सगळा मित्र परिवार आज खुश असलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आमचे विनोद चोरगे निश्चितप्रमाणे जे आहेत, तिथं त्यांचा सगळा मित्र परिवार आहे. त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करायला हार्दिक हार्दिक स्वागत करणार आहे. गोलंदाजीवरती परत एकदा चेतन. रिवाचा फटका. क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नसेल आणि जसा चेंडू बॅट वरती आला आणि एक आवाज आला बॅट मधून, त्या आवाजावरून कळलं गेलं हा चेंडू
वेळ सगळ्यात महत्वाची आहे. वेळ वाचणं गरजेचं आहे. इथं आपल्याला पाहिजे 18 चेंडू 24 धावा. 18 चेंडूमध्ये 24 धावा अजून जिंकण्यासाठी बनवायच्या आहे. घाई करणं गरजेचं राहील. एक आनंदाची बाब निश्चितप्रमाणे आहे. आकाशामध्ये आपण आता निश्चितप्रमाणे लक्ष जर टाकलं तर आकाशाचा रंग हा निळा आहे. मेगा फायनलला सुद्धा संघ खेळतो त्याचा कपड्याचा रंग निळा आहे. ज्या संघाचं नाव भारत भूषण 11 आहे. दुसऱ्या बाजूने आता आकाशामध्ये पलीकडे आपण पाहिलं सूर्य आस्ताला मावळलाय. रंग भगवा दिसतोय आणि तर क्षेत्ररक्षण करणारा संघ जर आपण पाहिला तर तो आहे संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान. त्या संघाने सुद्धा भगवाच रंग परिधान केलेला आहे. जबरदस्त कामगिरी. गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती दीपक डांगे परत एकदा कंटिन्यू मारा करणार आहे. पाहूया दीपक. शेवटच्या 18 चेंडू आणि 24 धावा. मेगा फायनल. हो बॅक पडल्यासारखा चेंडू खेळून प्रयत्न होता. चेंडू डॉट. शेवटचे 17 चेंडू 24 धावा. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम लेकिन कोई खिलाने वाला चाहिए. निश्चित मनोज, आपण पाहिलं होतं इथे आतापर्यंत 3 षटकामध्ये मोठी खेळणी केली. 18व्या चेंडूवरती जो चौकार आला, कदाचित हा चौकार थोडीशी उभारी देऊ शकतो इथे भारत भूषण 11ला. जो प्रेशर होता तो प्रेशर रिलीफ करू शकतो. हे पुढच्या चेंडूमध्ये बघायला मिळणार आहे. दीपक डांगी पुन्हा एकदा त्याचा आक्रमक स्पेल सुरू करतोय. पहिल्या षटकामध्ये आपण दीपक डांगीला बघितलं होतं, मात्र 2 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये दीपक डांगी परत एकदा निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय. दीपक डांगीचं आव्हान परतवून लावणं निश्चित सोपं नाहीये. अक्षय चौधरी स्ट्राइक एंड वरती आहे. त्याचा बिनधास्त क्रिकेट संघाकडून धारेश्वर करंडक मधला पराक्रम आपल्याला माहित आहे. शेवटच्या षटकामध्ये 28 धावा ठोकून एक दिमाखदार विजय त्यानं संघाला मिळवून दिलेला आहे आणि त्यामुळे अनुभवाच्या बाबतीमध्ये तो कुठेही कमी नाही. पाहायचं या सामन्यातला तो प्रेशर कसा हँडल करतो आणि संभाजीराजे गोसावी संघावरती कसा तुटून पडतोय. निश्चित प्रकारे हे बॅटल मोठं बॅटल आहे आणि खूप मजा येणार आहे पुढे या मॅच मध्ये. हा चेंडू लागोपाठचा तिसरा डॉट आहे. कदाचित दीपक डांगी हा अक्षयला निश्चितप्रमाणे सांगत असेल, भाई तेरी बल्लेबाजी कितनी भी खूबसूरत हो, गेंदबाजी मेरी भी बदसूरत नाहीये. दीपक डांगीची गोलंदाजी जबरदस्त होताना आपल्याला पाहायला मिळते. दीपक डांगी अक्षरशः आग ओकतो या मॅच मध्ये. काय तिखट गोलंदाजी त्याने केली. तुम्ही बघताय पहिल्या षटकामध्ये 2 धावा, या षटकामध्ये अजून एकही धाव नाही. व्हॉट अ स्पेल. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू सुंदररित्या खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, तिथे 1 धाव येणार आहे. म्हणजे तिखट मारा म्हणण्यापेक्षा एक वाक्य आपण निश्चितप्रमाणे सांगू शकतो, सोलापूरची चटणी फेमस आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. आज सोलापूरची चटणी सुद्धा या दीपक डांगीच्या तिखट माऱ्यापुढे फिकी पडलेली आहे. भारतातल्या गृहिणींपेक्षाही तो जास्त काटकसरी आहे धावा खर्च करण्याच्या बाबतीमध्ये. जेवढी भारतातल्या गृहिणी काटकसर करतात, मला वाटतंय त्यांच्यापेक्षाही जास्त चेंगटपणा त्याने केलाय इथं धावा खर्च करताना. पहिल्या षटकामध्ये 3, आता 1 धाव, 4 धावा फक्त मोजल्यात. वाह, वेळ वेळ काय वेळ bowling आहे. वेळ वाचणं गरजेचं आहे. थांबा थांबा, कोणी बोलू नका, कोणी कोणाला प्रत्युत्तर देऊ नका. मॅच सुरू ठेवा, मॅच सुरू ठेवा आणि वेळ अजिबात घेऊ नका, विनंती असेल. स्पीडअप करा, घाई करा. हे पहा अंधार पडतोय आणि निश्चित दोन्ही संघांना त्याचा फटका बसू शकतो. आणि एक वाक्य सांगतो, प्रेक्षकांनी कोणी बोलूच नका, ऑर्गनायझरने अजिबात बोलू नका, कारण हे खेळाडू आहेत, ही चकमक पाहायला मिळणार आहे. कारण आता हाय व्होल्टेज. आपण पाहतोय हा परत एकदा चेंडू डॉट जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. जबरदस्त गोलंदाजी दीपक डांगेची दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळते. स्ट्राईकला असताना फलंदाज अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय आणि नॉन ट्रॅकच्या बाजूला गणेश आहे. परत एकदा हा चेंडू परत एकदा डॉट आणि कौतुक करावं लागेल दीपक डांगेचं. इथे आपण पाहतोय 2 षटकं टाकली दीपक डांगीने, धावा खर्च केल्यात फक्त 3 आणि फलंदाज बाद केले. सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के साठी तब्बल 23 धावांची गरज आहे। 12 चेंडू 23 धावा, अजूनही सामना संपलेला नाही। एका बाजूने 4 फलंदाज बाद झालेले आहेत। आज खरं तर श्रीकांत खुणेला कोणी साथ दिली नाही। श्रीकांत खुणे त्याने चांगली फलंदाजी केली, 10 धावसंख्येवरती बाद झाला। संग्राम शून्यावरती, राम शून्यावरती, प्रथमेश शून्यावरती बाद झाले आणि गणेश अक्षय ही जोडी मैदानामध्ये आता किल्ला लढवते। पण तुम्ही गोलंदाजीला काय धार चढलेली आहे तुम्ही बघाल। आता ती गोलंदाजी फळे कापायची सुरी राहिली नाही, ती तलवार झालेली आहे आणि काय विलक्षण वेगाने इथे चेंडू येतात आणि फलंदाजाला काही समजत नाही, चेंडू यष्टिरक्षकाकडे निघून जात आहे। जबरदस्त गोलंदाजी, खूप चांगली मॅच आहे। कमी धावसंख्येवरती या मॅच मध्ये खूप मोठा संघर्ष होतोय। विनोद इथं मात्र चेंडू टाकताना पाहायला मिळतोय। स्वतः विनोद चेंडू खाली आणि क्वार्टर बॉल्स। फलंदाज या दरम्यान अगदी बाद असेल। चला नवीन फलंदाज घाई ताबडतोब जागेवर जाता, एकत्र येऊ नका, आनंद जास्त व्यक्त करू नका। तुम्ही मॅच कव्हर कन्वर्ट करण्यामध्ये संपवण्यामध्ये जरा प्रयत्न करा। बॅट्समन नेम स्पीड अप करा, घाई करा। विजय. 10 चेंडू शिल्लक आहे, 23 धावांची गरज आहे। विजय शेळके नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय। 10 चेंडू 23 धावा अजूनही या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत। विनोद गोलंदाजी मार्कवरती आहे आणि स्ट्राईकला फलंदाज विजय आहे। विनोद टू विजय आणि या दरम्यान चेंडू खूप उंची घेतोय, तिथं शतरक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचला परंतु झेल झाला नाही। प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे केला गेला होता, तिथे 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल। संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते, एकूण धावफलक 20 धावा। शेवटचे चेंडू बाकी राहतील अजूनही 9 आणि बनवायचे आहेत 21 धावा। 9 चेंडू आणि 21 धावा अजून या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत। संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान संघ या सामन्यावरती एक चांगल्या प्रकारची पकड निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतोय, पण इथे एखादा मोठा बिघाड आला नरेश तर कदाचित सामना दोलाम स्थिती जाण्याची शक्यता आहे। नाही, अशा मोठ्या फटक्यांची गरज आहे, कारण प्रेशर रिलीफ करायचं असेल तर मोठा फटका खेळायलाच हवा आणि तो कोण खेळणार, शिवधनुष्य उचलणार कोण हा प्रश्न आहे। चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे, मात्र झेल सुरेख टिपलेला, फलंदाज बाद। पवार सरांना आपण वेळ अजिबात घ्यायचा नाहीये। तुमचं जे सेलिब्रेशन आहे ते तुम्हाला नंतर जो वेळ असेल त्याच्यामध्ये तुम्ही सेलिब्रेशन करा, पण इथे आत्ता वेळ कमी आहे। संतोष पवार सर, तुम्हाला कळकळीची विनंती असणार, तुम्ही कॅप्टन आहात। या दरम्यान आपण पाहतोय धावफलकाची धावा संख्या जी आहे ती एकूण 20 धावा आहेत। फलंदाज क्रमांक 5 झालाय 6 बाद 20 धावा। शेवटच्या 8 चेंडू आणि बनवायचे आहेत 21 धावा। आतून आलाय नवीन फलंदाज। 8 चेंडू 21 धावा। आव्हान निश्चित प्रकारे मोठे, मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि तुम्ही बघताय आता हे लक्ष जे आहे ते अजून 4 पावलं दूर आहे आणि हे शिवधनुष्य उचलायचं असेल तर संघामध्ये राम असावा लागणार आहे, तरच सीता मिळणार आहे। संभाजीराजे गोसावी संघाला सूचना आहे, टीम मीटिंग घेतली, 2-3 खेळाडू जास्त एकत्र आले तर 3 धावांची पेनल्टी। खांडून काढावा लागला इथे चेंडू आणि 1 धाव तिथे मिळते। एका धावेबरोबर धावफलकावरती 21 धावा। विजयासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे। चेंडू शिल्लक असतील मात्र 6 चेंडू आणि 20 धावा। इथे नरेश सर, ऑर्गनायझर कमिटीचा संघ आपण पाहतोय निश्चितप्रमाणे जे नाव आहेत आपण पाहतोय संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान, पण कमिटीने असा एक निर्णय घेतलेला, इतर टीमने जर जास्तीत जास्त वेळ जर घेतला, खेळाडू जर एकत्रित आले तर इथे मात्र पॅनल्टी म्हणून 3 रनची पॅनल्टी दिली जाईल। म्हणजे इथे काय आहे, तुम्ही 140चा कलम जर भंग जर केलं तर तुम्हाला आचारसंहिता भंगच्या नियमाखाली निश्चितप्रमाणे तुम्हाला दंडाला समोर जावं लागेल। आपण पुन्हा एकदा धन्यवाद देऊ। पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे, संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान संस्थापक सन्मान्य तुषारदादा गोसावी, अध्यक्ष केतनदादा गोसावी,
दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे सन्माननीय श्रीमती नगरसेविका ज्योतिताई किशोरदादा गोसावी. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 21,000 रुपयाचं दिलीपजी हनमगर आणि 11,000 रुपयाचं पारितोषिक विनोदजी कबाडे यांचं मनापासून धन्यवाद. अभिजित दादा देशपांडे यांच्याकडून सायकल मिळालेले आहे त्यांचं धन्यवाद. तर संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानकडून टीव्ही त्यांचंही धन्यवाद. स्पर्धेचे भक्कम आधारस्तंभ सचिन भाऊ मोरे यांचं आगमन. मनापासून स्वागत, सहर्ष स्वागत. मनोज श्री सर मी माफी मागेल. निश्चितप्रमाणे 22 धाबा होत्या, त्याच्यानंतर एक सिंगल आली, 23 झाल्या, त्याच्यानंतर 2 आल्या, 25 झालेल्या आहेत. 6 चेंडू 20 नाही, 6 चेंडू 19च पाहिजे होते. ओके थँक्यू सर. 4 चेंडू बाकी आहेत. आणि या दरम्यान हा चेंडू शरीर भेदक पंचाक ढलकसा अपील यात्रा म्हणजे केलं गेलं होतं. एक सिंगल येईल आणि एका सिंगल चेरपणे धाबलक पुढे जाऊन पोहोचेल. तो 26 या धावा संख्येवरती शेवटचे चेंडू जर आपण पाहिले निश्चितप्रमाणे जे 2 धावा निश्चितप्रमाणे ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. घेऊ नका. काय झाले सर? हॅलो 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 चला पटकन 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 बॉल टाका, पटकन टाका. आत्ताची एकच धावे, 26 धावा आहेत. शेवटचे चेंडू जर आपण पाहिले तर ते 3 बाकी आहेत, 15 बनवायचे आहेत. आणि इथे मात्र काय घडलंय, इथे चेंडू पोचतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे आणि इथे तिसऱ्या पंचांकडे मात्र मागणी आहे, रिव्ह्यू आहे. हॅलो, तिसऱ्या पंचांकडे निर्णय येतोय. लेग बिफोर विकेटचा अपील आहे का? यस अंपायर. लेफी फोरचा अपील आहे का सर? यस, हा चेक करा. पंचांनी खरं तर ही विकेट नाकारलेली आहे. हा क्षेत्ररक्षकांचा डिसिजन आहे, रेफरलचा, संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानचा. त्या रेफरलची चर्चा आपण करू, रेफरलची वाट आपण बघू. तोपर्यंत आपण इथं मैदानामध्ये बघणार आहोत की जबरदस्त मॅच आपल्या समोर. 30 धावा धावफलकावरती दिसत आहेत आणि विजयासाठी अजून 11 धावांची गरज राहील. मात्र जर रेफरल पंचांच्या विरोधात गेला तर मात्र इथे पुढे चित्र बदल दिसणार आहे. पाहायचंय. नॉट आउट, चौकार आलाय. शेवटचे 2 चेंडू नरेश सर बाकी आहेत आणि बनवायचे आहेत 11 धावा. 2 गेंद्यावर गॅरन. इथे मात्र फाईन लेगला चेंडू खेळला आहे, परंतु गोलंदाज स्वतः चेंडू अगदी यष्टीरक्षक चेंडू कव्हर करताना पाहायला मिळतोय. शेवटचा मला वाटतं का इथे फलंदाज बाद आहे, मला वाटतं फलंदाज बाद आहे. शेवटचा 1 चेंडू आणि बनवायचे 11 धावा. नरेश सर, सूरज ढल चुका है, थोड़ी देर के बाद अंधेरे का साम्राज्य मैदान के ऊपर छा जाएगा. सितारों के साथ अंबर झूम के नाचेगा. होगी सुबह एक नई पहल, लेकिन उससे पहले होगी शाम और एक नाम. आज की शाम किसी के नाम. सिंहगड प्रीमियर लीग मध्ये आपण आलेलो आहोत. अंतिम क्षणाकडे पहिलं पर्व होतं. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानचं बहारदार नियोजन, त्यांच्या रोहन करंजकर आणि त्यांच्या टीमने घेतलेली मेहनत, केतन दादांनी दिलेला सपोर्ट, मान्यवरांनी केलेली मदत आणि हा सोहळा इथे रंगतोय. अंतिम क्षणावरती या स्पर्धेचा पहिला